नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो. गणित प्लसच्या या पदावलीचे सरलीकरण आणि अंदाजीकरणच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मूलभूत संकल्पना, कंचे भागोपयोगचा नियम आणि कंसाचे प्रकार पाहणार आहोत. तर चला तर विद्यार्थ्यांनो, चालू करूया आजचा धडा. तर धड्याचं नाव आहे पदावलीचे सरलीकरण आणि अंदाजीकरण. तर पहिल्यांदा जाणून घेऊया पदावली म्हणजे काय आहे. गावाकडे आपण बघितलं असेल बायकांच्या गळ्यामध्ये ना दागिने असतात किंवा माणसांच्या गळ्यामध्येही माळा असतात. त्या माळामध्ये कशाने बनलेल्या असतात? त्या बनलेल्या असतात छोट्या मण्यांनी, मोठ्या मण्यांनी आणि त्याच्यामध्ये सोन्याचा दागिना असतो. काही माळामध्ये देवाचं ताईत असतं. तर अशाच प्रकारे पदावली ही एक माळ आहे आणि त्या माळेमध्ये तुम्हाला गणितातल्या संख्या दिसतील आणि चिन्ह दिसतील. या चिन्हाची आणि संख्याची बनलेली एक मोठी लांबलचक माळ आहे, त्याला पदावली म्हणतात. लहान पण असू शकते, मोठी पण असू शकते. तर थोडक्यात सांगायचं म्हटलं, चिन्ह आणि संख्यांची माळ याला पदावली म्हणतात. जसं एक उदाहरण घेऊया. तर 2 अधिक 3 गुणिले 4 अधिक 5 ही झाली पदावली. ह्याच्यामध्ये तुम्हाला संख्या दिसतील आणि गणिती चिन्हे आहेत. नुसती मी 2 अधिक 3 लिहिलं, तर ही छोटी सुद्धा ही एक पदावली आहे. अशाच प्रकारे खूप साऱ्या पदावलीची उदाहरणे लिहिता येतात. 3 गुणिले 2 गोल कंसामध्ये अधिक 2 ही पण एक पदावलीचं उदाहरण आहे. तर मी जसं म्हणलं, तर पदावलीमध्ये चिन्हे असतात. तर तुम्ही म्हणसाल चिन्हे कोणती-कोणती असतात? यामध्ये असतात अंकगणिताची 4 चिन्ह. गुणिले, भागिले, बेरीज आणि वजाबाकी. त्याच्यानंतर असतात कंस. कंस हे 4 प्रकारचे आहेत. एक तर रेघीय कंस, त्याच्यानंतर आहे गोल कंस, त्याच्यानंतर आहे चौकटी कंस आणि त्याच्यानंतर आहे महिरपी कंस. यानंतर चले असू शकतात. एखादी गोष्ट आपल्याला माहीत नसते, तेव्हा आपण त्याला एक चल मानतो. जसं की एक्स झालं किंवा वाय झालं किंवा अ झालं किंवा ब झालं. अशा प्रकारे ही मुळाक्षरे आपण चल म्हणून मानतो. ते पण तुमच्या पदावलीमध्ये येऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर काही चिन्ह आहेत ती पण येतात. ती चिन्ह आहेत ती शेकडेवारीचं चिन्ह आहे, च, चा, ची आहे. हे चिन्ह येतात. आणि संख्यामध्ये काय येतंय? संख्यामध्ये सर्व संख्या येऊ शकतात. तर पूर्णांक संख्या झाल्या. पूर्णांकामध्ये तुमचं 0 असेल, ऋण संख्या असतील किंवा धन संख्या असतील. ह्या सर्व येतील किंवा अपूर्णांक संख्या. अपूर्ण संख्येमध्ये काय असेल? तर तुमचे दशांश अपूर्णांक येऊ शकतात किंवा व्यवहारी अपूर्णांक येऊ शकतात. अशा प्रकारे पदावली ही चिन्ह आणि संख्यांनी बनलेली असते आणि चिन्हामध्येही या 4 प्रकारची चिन्ह येतात आणि संख्या ह्या सर्व संख्या येतात. पूर्णांक, अपूर्णांक येतात. त्याच्यामुळे थोडक्यात ध्यानात ठेवा, पदावली ही माळ असते. त्यात संख्या आणि चिन्ह असतात आणि कुठेही तुम्हाला संख्या आणि चिन्ह दिसली, त्याला पदावली म्हणायचं आहे. हा धडा खूप महत्त्वाचा आहे. नवोदयमध्ये खूप वेळा विचारला जातो. तर आता पुढे जाऊया. आता पाहूया या पदावलींचा दैनंदिन जीवनामध्ये काय उपयोग आहे किंवा या पदावल्या कुठनं येतात. समजा तुम्ही बाजारात जात आहात आणि तुम्हाला तुमच्या वडिलांनी ₹5 ची नोट दिली आणि तुम्ही बाजारातून जाऊन वह्या आणि पेन खरेदी केले. तुम्ही काय केलं, की ₹30च्या 4 वह्या खरेदी केल्या, ₹10चे 5 पेन खरेदी केले आणि आता तुम्ही दुकानदाराला ₹5ची नोट दिली. तर आता तुम्हाला प्रश्न पडला, की आता दुकानदार तुम्हाला किती पैसे माघारी देईल? तर हे काढण्यासाठी तुम्ही एक पदावली सोडवता. तर ती पदावली आपण आता बनवूया. तर पहिल्यांदा काय करूया, गणितात दिलेली माहिती जशी आहे तशी खाली लिहून घेऊया. आपल्याला माहिती दिली आहे, वडिलांनी दिलेले पैसे. दिलेले पैसे आहेत ₹5. त्याच्यानंतर वह्यांची किंमत. वह्यांची किंमत आहे ₹30. वह्यांची संख्या आहे 4. यानंतर पेनाची किंमत. पेनाची किंमत आहे ₹10 आणि पेनाची संख्या, खरेदी केलेल्या पेनाची संख्या किती आहे? ती आहे 5. तर आता आपल्याला काय काढायचंय? माघारी मिळणारे पैसे किती आहेत? याला काढण्यासाठी आपण आता काय करणार आहोत? ₹5 आपण दुकानदाराला दिले होते. त्यातून वह्यांची किंमत म्हणजे 4 वह्यांची किंमत आणि 5 पेनाची किंमत ही वजा करणार आहोत. 4 वह्यांची किंमत किती होईल? 4 गुणिले 30 वजा पेनांची किंमत. 5 पेनांची किंमत किती होईल? 5 गुणिले 10. तरी अशा प्रकारे ही पदावली झाली आपल्याला माघारी मिळणाऱ्या पैशांसाठी. तर याला सोडवलं तर आपल्याला माघारी मिळणारे पैसे हे मिळून जातील. तर तुम्ही म्हणसाल, की आता सर हे तर कळलं, की पदावली आपण रोज सोडवतो.
तर एवढ्या नियमांची आणि एवढ्या मोठ्या धड्याची गरज काय आहे? तर आता एका उदाहरणातून समजून घेऊया. तुम्ही रोज सकाळी शाळेला जाता. तर शाळेला जायच्या आधी काय करता? झोपेतून उठता. त्यानंतर काय करता? अंघोळ करता. त्यानंतर काय करता? नाश्ता करता. नंतर दप्तर घेता आणि शाळेत पोहोचता. तर अशा प्रकारे तुम्ही ओळीने गोष्टी करता आणि शाळेत पोहोचता. तर समजा तुम्ही आहे ना झोपेतून उठता आणि दप्तर घालता मग अंघोळ करता का? नाही करत ना. कारण की तसं केलं तर तुमचं दप्तर भिजून जाईल. तर अशाच प्रकारे रोजच्या जीवनामध्ये तुम्ही एका नियमाने काम करता. तर तसंच गणितामध्येही नियम आहे आणि त्या नियमानेच पूर्ण गणित चालतंय आणि गणितामध्ये पण याचा उद्देश असा आहे, की सगळीकडे म्हणजे कुणीही या गणिताचं उत्तर काढलं तर उत्तर हे एकच यायला पाहिजे. म्हणून यासाठी नियम हे बनवलेले आहेत. तर आता हे डावीकडे दिलेलं उदाहरण बघूया. हे उदाहरण मी माझ्या वर्गातल्या 2 विद्यार्थ्यांना दिलं. तर रामने त्याला कसं सोडवलं? रामनं पहिल्यांदा काय केलं ते उदाहरण जसंच्या तसं खाली लिहून घेतलं. त्याच्यानंतर काय केलं रामने पहिले त्याला वाटलं की बेरीज करावी म्हणून त्यानं पहिल्यांदा बेरीज केली. 2 अधिक 3 केलं 5. नंतर गुणिले 4 केलं. म्हणून त्यानं 20 उत्तर काढलं. आणि श्यामनं पण काय केलं? जे उदाहरण आहे ते जसं तसं वहीत लिहून घेतलं पहिल्यांदा. 2 अधिक 3 गुणिले 4. पण श्यामने काय केलं पहिल्यांदा ना गुणाकार पहिल्यांदा केला. 3 गुणिले 4 केलं 12 आणि त्याच्यामध्ये त्याने 2 मिळवलं. 12 आणि 2 14. एकाच पदावलीचे 2 उत्तर आले. आणि आता कोण बरोबर आहे यातलं? तर हे 2-2 उत्तरे येऊ नयेत. सर्वांचं उत्तर एकच यावं. त्यासाठी गणितामध्ये नियम बनवलेले आहेत आणि ते नियम हे जगामध्ये सारखे आहेत. जगामध्ये कुठेही जावा, ह्या पदावलीचं एकच उत्तर येणार आहे आणि ते नियमच आपण आता या धड्यामध्ये शिकणार आहोत. तर पहिला नियम आहे तुमचा कंचे भागू नियम आणि हा खूप महत्त्वाचा नियम आहे. हा नियम ह्या धड्याचा गाभा आहे आणि हे कंचे भागू तुम्ही पाठ करून ध्यानात ठेवा. हे खूप वेळा वापरलं जाणार आहे. या धड्यामध्येही वापरलं जाणार आहे आणि या व्यतिरिक्त दुसऱ्या धड्यामध्येही येणार आहे. कंचे भागू पाठ करा आणि कंचे भागू समजूनही घ्या. ते खूप महत्वाचं आहे. तर हे कंचे भागू आहे, हा शॉर्ट फॉर्म आहे. म्हणजे छोटं बनवलेला फॉर्म आहे. तर यामधलं कण आहे. कण म्हणजे हा कंस आहे. चे म्हणजे च, चा, ची. च, चा, ची च्या ऐवजी हे चे लिहिलंय किंवा चे दाखवतंय च, चा, चीला. भा म्हणजे भागाकार. गु म्हणजे गुणाकार. बे म्हणजे बेरीज आणि व म्हणजे वजाबाकी. तर अशा प्रकारे हे पहिल्या अक्षरांना घेऊन ही बनवलेलं आहे. कंस आहे. कंसमधलं क घेतलंय. च, चा, ची मधलं चे घेतलंय. भा मधले भागाकारमधलं भा घेतलंय. गुणाकारामधले गु घेतलंय आणि बेरीजमधलं बे घेतलंय. वजाबाकीतलं व घेतलंय आणि अशा प्रकारे हे कंचे भागुबेव बनवलंय आणि ह्याच्यामध्ये ध्यानात ठेवा कंस हे कंस असतात. म्हणजे की रेघीय कंस झालं, पुन्हा गोल कंस झालं, चौकोटी कंस झालं आणि महिरपी कंस झालं. अशा प्रकारे 4 प्रकारचे कंस असतात. त्याच्यानंतर च, चा, ची म्हणजे हा गुणाकारच असतो एक प्रकारचा. त्याच्यानंतर भागाकार म्हणजे भागाकार असतो. गुणाकार म्हणजे हा गुणाकार असतो. बेरीज म्हणजे बेरीज असते आणि वजाबाकी म्हणजे वजाबाकी असते. आणि पदावली सोडवताना तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कोणती क्रिया करायची आहे? तर सगळ्यात पहिल्यांदा क्रिया करायची ती डाव्या बाजूची क्रिया. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कंस सोडवायचे, नंतर च, चा, ची सोडवायचा आहे, त्याच्यानंतर भागाकार सोडवायचा आहे, त्यानंतर गुणाकार सोडवायचा आहे, नंतर बेरीज सोडवायची नंतर वजाबाकी सोडवायची. इकडे डावीकडून उजवीकडे जायचं आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे हा कंचे भागुबेव नियम आहे. तर आता एक उदाहरण देतो तुम्हाला इथे. तर एक पदावली आहे 20चे 5% अधिक 2 गुणिले 3 कंसामध्ये वजा 10 भागिले 2 गुणिले 3 अशा प्रकारे ही पदावली आहे. तर आता ह्या पदावलीमध्ये तुम्ही बघचाल तर कंस आहे, च, चा, ची आहे, भागाकार आहे, गुणाकार आहे, वजाबाकी आहे आणि बेरीज आहे. तर आता ह्याला सोडवायचं आहे. तर ह्याला सोडवायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा काय सोडवचाल तुम्ही? तर तुम्ही आठवचाल कंचे भागुबेवचा नियम. कंचे भागुबेवमध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय आहे? कण आहे. कण म्हणजे कंस आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कंसाकडे बघायचं आहे आणि याला सोडवायचं आहे. म्हणजे ह्यातली जी संख्येवली क्रिया आहे त्याला पहिल्यांदा करायचं आहे. तर हे सगळ्यात पहिल्यांदा सोडवचाल तुम्ही. तर यानंतर तुम्ही काय बघचाल? दुसरा कोणता कंस आहे का? तो कंस असेल तर तो कंस सोडवचाल. कंस नसेल तर च, चा, ची कडे जाचाल. तर ह्यानंतर आहे चे. चे आहे तर ह्या चेला सोडवचाल. तर हा जो चेचा पार्ट आहे ह्याला सोडवचाल. चेला सोडवायचं कसं म्हणजे चेला काढायचा आणि त्या जागी गुणाकार टाकायचा. तर इथं 20 गुणिले 5%. 5% म्हणजे काय असते? तर 5 भागिले 100 असते. तर अशा प्रकारे ही
याला सोडवायचं होतं. तर च, चा, ची झाल्यानंतर काय सोडवणार आहात? भागाकार. तर यानंतर तुम्हाला सोडवायचा आहे हा भागाकार. हा तिसऱ्या नंबरला येणार. त्याच्यानंतर तुम्हाला सोडवायचा आहे हा गुणाकार. इथे भागाकार झाल्यानंतर हे गुणाकार आहे तो तुम्हाला सोडवावा लागेल. हा गुणाकार तिसऱ्या वेळेस सोडवावा लागेल. त्याच्यानंतर बेरीज. त्यानंतर ज्या पण बेरजा येतील त्या बेरजा तुम्हाला सोडवाव्या लागतील. आणि शेवटी ही वजाबाकी. तर अशा प्रकारे हा क्रम तुम्हाला वापरायचा आहे. जेव्हा पण पदावली दिसली, कंचे भागुबेवचा नियम आठवायचा आहे आणि पहिल्यांदा कंस सोडवायचा आहे, नंतर च, चा, ची सोडवायचा आहे, नंतर भागाकार सोडवायचा, गुणाकार सोडवायचा, बेरीज सोडवायची, नंतर वजाबाकी सोडवायची. तर आता हे सगळ्यांना समजलं असेल, तर आपण आता पुढे जाऊया. तर या कंचे भागोबेवला एका वेगळ्या ह्यानी पण बघू शकतो. जसं की आपण गणित सोडवतो, तर पायऱ्या-पायऱ्यानी सोडवतो. जसं पायरी 1 असते, पायरी 1, पायरी 2 असं पायऱ्या-पायऱ्यानी आपण गणित सोडवतो. तर पदावली सोडवताना पहिल्या पायरीला तुम्हाला कंस सोडवायचा आहे, दुसऱ्या पायरीला च, चा, चे सोडवायचा आहे, तिसऱ्या पायरीला भागाकार सोडवायचा आहे, चौथ्या पायरीला गुणाकार सोडवायचा आहे, पाचव्या पायरीला बेरीज, सहाव्या पायरीला वजाबाकी. तर असं पायऱ्या-पायऱ्याने सोडवत जायचं आहे. तर कंस सोडवायचा पहिल्या पायरीला, दुसऱ्या पायरीला तुम्हाला च, चा, ची, चे सोडवायचा आहे, तिसऱ्या पायरीला भागाकार सोडवायचा आहे, चौथ्या पायरीला गुणाकार, पाचव्या पायरीला बेरीज आणि सहाव्या पायरीला वजाबाकी. तर अशा प्रकारे तुम्हाला पायऱ्या-पायऱ्याने गणित सोडवायचं आहे. तर आता पुढे जाऊया आणि काही उदाहरणं बघूया. तर हे पहिलं उदाहरण आहे. हे नवोदय प्रवेश परीक्षा 2022 मध्ये आलं होतं. तर पहिल्यांदा काय करूया, दिलेली पदावली जशी आहे तशी खाली लिहून घेऊया. तर पदावली आहे गोल कंसामध्ये 20/5 कंसाच्या बाहेर भागिले 2 अधिक 16/8 गुणिले 2 अधिक 10/5 गुणिले 3+2 अशा प्रकारे ही पदावली आहे. आणि जसं मी म्हणल्यानुसार जेव्हा पण पदावली दिसते कंचे भागोबे वाढवा. तर सर्वात आधी शोधा कंस आहेत का नाही. तर सगळ्यात आधी याच्यामध्ये खूप सारे कंस दिसत आहेत. हा एक एक कंस आहे, हा दुसरा कंस आहे, इथे तिसरा कंस आहे आणि इथे चौथा कंस आहे. तर एक एक करून हे सगळे कंस सोडवूया. 20/5 केलं तर किती होते? पाऊणचोक 20. तर हे 4 येते. बाकी हे भागाकाराचं चिन्ह जसे आहे तसं मी खाली घेतलं. अधिक 16/8 आहे. 16/8 केलं तर किती होतंय? तर 2. 8 दुणे 16. त्यानंतर हे गुणिले चिन्ह जसं आहे तसं, गुणिले 2 अधिकचं चिन्ह जसं आहे तसं. याच्यानंतर हा तिसरा कंस सोडवला, तर 5 दुनी 10. तर हे 2 येतंय. त्याच्यानंतर गुणिलेचं चिन्ह जसं आहे तसं खाली घेतलं. त्यानंतर हा कंस सोडवला. 3 अधिक 2 बरोबर किती येतंय? 5. तर अशा प्रकारे आपल्याला ही नवीन पदावली मिळाली आणि याच्यामध्ये एकही कंस नाहीये. तर आता पुन्हाही याच्यासाठी आपण कंचे भागोबेवचा विचार करायचा. कंचे भागोबेवमध्ये कंस आणि च, चा, ची नाहीये. तर आता काय आहे? भागाकार, गुणाकार आणि बेरीज आहे. तर भागाकार, गुणाकार, बेरीजमध्ये पहिल्यांदा काय करणार? भागाकार. तर पहिल्यांदा भागाकार आहे, तर हा भागाकार सोडवा आणि त्यानंतर आपल्याला हे गुणाकार सोडवायचे आहेत. हे गुणाकार आहेत ते त्यानंतर सोडवायचे आहेत. सर्वात आधी हा भागाकार सोडवूया. 4/2 केलं तर किती येते? 2. त्यानंतर हे जसं आहे तसं खाली आपण लिहून घेऊया. आता ही नवीन पदावली मिळाली. याच्यामध्ये भागाकार नाही आता. याच्यानंतर आपलं गुणाकार करायचा आहे. तर हे गुणाकार आपल्याला करायचे आहेत. तर हे गुणाकार केले तर किती येतात? 2 गुणिले 2 बरोबर 4. 2 गुणिले 5 बरोबर 10 आणि राहिलेलं जे आहे त्याला जसं आहे तसं खाली घ्या. इथं बेरीज आहे, इथे बेरीज आहे आणि इथे 2 राहिले. तर आता ह्या फक्त बेरीजच आहे, तर त्या बेरजेला करून घ्या. तर 4 अन् 2 6 अधिक हे आणि हे 10 आणि 6 अधिक 10 केल्यावर येतंय 16. म्हणून ह्या पदावलीचं उत्तर आहे 16. यानंतर पुढे जाऊन अजून एक उदाहरण बघूया. हे उदाहरण आहे 2021च्या सरकारी प्रश्नपत्रिकेतलं. तर पहिल्यांदा काय करूया, दिलेली पदावली जशी आहे तशी खाली लिहून घेऊया. तर पदावली आहे 3 गुणिले गोल कंसामध्ये 13 अधिक 6 गुणिले 7 गोल कंस पूर्ण भागिले गोल कंसामध्ये पुन्हा
11 गुणिले 3 गोल कंस पूर्ण पुन्हा वजा गोल कंसामध्ये 12 वजा 4 गुणिले 2. तर अशा प्रकारे ही पदावली आहे. तर पदावली दिसली की आहे ना, कुठला नियम आठवायचा? कंचे भागूबेव. तर कंचे भागूबेव हा नियम आठवायचा. कंचे भागूबेव नियम आठवला तर सगळ्यात पहिल्यांदा काय शोधायचं? पदावलीमध्ये कंस कुठे कुठे आहेत? तर इथे एक कंस आहे पहिला, त्याच्यानंतर इथे एक कंस आहे हा दुसरा, त्याच्यानंतर इथे एक कंस आहे हा तिसरा. तर या कंसांना पहिल्यांदा सोडवायचं. तर या कंसामध्ये पण एक पदावली आहे. 13 अधिक 6 गुणिले 7 आहे. तर इथे पण कंचे भागूबेवचा नियम वापरायचा. तर याच्यामध्ये पहिल्यांदा काय सोडवावं लागेल? गुणाकार. त्याच्यानंतर ही बेरीज सोडवावं लागेल. त्यामुळे पहिल्यांदा हा गुणाकार केला तर 6 गुणिले 7. 6 गुणिले 7 केलं तर 6 7 42 अधिक हे 13 जसंच्या तसं आणि हा गोल कंस हा पूर्ण सुटला नाही अजून. म्हणून ह्याच्या बाहेरचं जे आहे 3 गुणिले जसं तसं घेतलं. याच्यानंतर हा दुसरा कंस सोडूया. दुसऱ्या कंसामध्ये फक्त एकच आहे ना गणिती क्रिया आहे. ती आहे गुणाकार. 11 त्रिक 33 म्हणून हे 33 इथे लिहिलं. याच्यानंतर हा शेवटचा तिसरा कंस आहे. याच्यामध्ये 2 गणिती क्रिया आहेत. यामध्ये पहिली क्रिया आहे ती गुणाकाराची आहे आणि दुसरी आहे ती वजाबाकीची आहे. तर आपल्याला कंचे भागूबेवनुसार माहित आहे की गुणाकार आधी करायचा, नंतर बेरीज किंवा वजाबाकी करायची. तर पहिल्यांदा गुणाकार करूया. तर 4 दुने 8 होईल आणि हा कंस पूर्ण सुटला नाही म्हणून हा कंस जसा तसा खाली घेतला आणि हे 12 वजा 8. या गोल कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह आहे, ते वजाचं चिन्ह घेतलं. या गोल कंसाच्या बाहेर भागिलेचं चिन्ह होतं म्हणून इथे भागिलेचं चिन्ह येईल आणि हे बाकीचं आपण खाली घेतलेलं आहे. आता ही नवीन पदावली झाली. या पदावलीमध्ये पहिल्यांदा काय सोडवायचं? कंस सोडवायचे. तर हा एक कंस आणि हा दुसरा कंस. तर या 2 कंसाला सोडवायचं. या कंसाला सोडवलं तर 42 अधिक 13 आहे. तर इथं 3 अधिक 2 केलं तर इथं येतंय 5 आणि 4 अधिक 1 केलं तर इथे येतंय 5 आणि याच्या बाहेर जे आहे तो गुणाकार जसा तसा घेतला आणि हे 3 आहे ते जसं तसं घेतलं. याच्यानंतर हा कंस सोडवला. 12 मधून 8 गेलं. तर 12 मधून 8 गेलं तर किती येते? 4. याच्या बाहेर जे चिन्ह आहे वजा, जर त्याला जसं तसं घेतलं, हे 33 जसं तसं खाली घेतलं आणि याच्यामध्ये हा भागिले आहे. तर या पदावलीला मी थोडं अजून नीट प्रकारे लिहितो. तर ही पदावली झालेली आहे 3 गुणिले 55 भागिले 33 वजा 4. याच्यावर आता पुन्हा कंचे भागूबेव लावायचं. तर याच्यामध्ये पहिल्यांदा काय करावं लागेल? भागाकार. त्याच्यानंतर काय करावं लागेल? गुणाकार. नंतर काय? वजाबाकी. तर पहिल्यांदा भागाकार करायचा आहे. तर 55 भागिले 33. तर हे काय होऊन जाईल? 11 ने भाग जातो याला. 11 पाची 55, 11 त्रिक 33. हे येऊन जातंय 3 गुणिले 5/3. म्हणजे 5 भागिले 3 ला आपण 5/3 लिहू शकतो. वजा 4. इथे 3 ला 3 कट होऊन जाईल आणि इथे राहील फक्त 5च आणि 5 वजा 4 हे राहील आणि 5 वजा 4 केल्यावर उत्तर येईल 1. अशा प्रकारे या पदावलीला सोडवायचं आहे आणि याचं उत्तर आलेलं आहे 1 उत्तर आलं आहे. यानंतर पुढे जाऊया. पुढची संकल्पना बघूया. तर ही संकल्पना आहे कंसाचे प्रकार. आत्तापर्यंत आपण एक कंस बघितलाय. तो कंस होता हा गोल कंस होता. आपल्या उदाहरणामध्ये आतापर्यंत आपला रेखीय कंस पण आला नाही, महिरपी पण आला नाही किंवा चौकोनी पण आला नाही. पण पदावलीमध्ये हे चारी पण येऊ शकतात किंवा यातले 2 येऊ शकतात किंवा 1 येऊ शकतो किंवा 3 ही येऊ शकतात. तर कितीही कंस यातले येऊ शकतात एका पदावलीमध्ये. जेव्हा 1 पेक्षा जास्त कंस येतात किंवा 1 पेक्षा जास्त प्रकारचे कंस येतात, त्यावेळेस ते कसं सोडवायचं हे आता आपण जाणून घेऊया. सर्वात पहिल्यांदा तर हे जाणून घ्या, की हा रेखीय कंस आहे. 2 किंवा 2 पेक्षा जास्त अंकाच्या वर एक रेष असेल, तर त्याला काय म्हणायचं? रेखीय कंस. त्याच्यानंतर असा गोलाकारासारखा असेल, तर याला गोल कंस किंवा साधा कंस म्हणतो. आणि हा साधा कंस हा सगळीकडे असतो. तुम्हाला ना खूप वेळा तर हा साधा कंसच दिसेल. रेखीय कंस, महिरपी कंस, चौकोनी कंस हे कमी दिसतील. हा महिरपी कंस आहे आणि याच्यानंतर हा चौकोनी कंस आहे. तर हा चौकोनी कंस असा दिसतो आणि महिरपी कंस असा दिसतो. जेव्हा हे चारही कंस येतात, तर तेव्हा कुठला कंस पहिल्यांदा सोडवायचा? तर पहिल्यांदा तो कंस सोडवायचा जो सर्वात आतमध्ये आहे.
तर कंसाला सोडवण्यासाठी एक नियम वापरा, आतून बाहेरचा नियम. आतून बाहेरचा नियम. हा नियम काय आहे? जेव्हा एकपेक्षा जास्त प्रकारचे कंस येतात, तेव्हा तुम्ही सगळ्यात आधी सगळ्यात आतला कंस सोडवा. इकडे ना उजव्या बाजूला जे उदाहरण दिलंय मी, तर या उदाहरणामध्ये सगळे कंस आहेत. तर सगळ्यात आतमध्ये बघितलं तर 2 अधिक 1 च्या वर एक रेष आहे. हा रेखीय कंस आहे. मग नंतर 6च्या कडेला बघचाल, हा गोल कंस आहे किंवा साधा कंस आहे. त्याच्यानंतर 5च्या कडेला बघचाल, तर हा महिरपी कंस आहे आणि हा महिरपी कंस हा इथे संपत आहे. त्याच्यानंतर 9च्या कडेला बघचाल, तर हा चौकटी कंस आहे. तर अशा प्रकारे इथे चारही प्रकारचे कंस तुम्हाला दिसत आहेत. तर जेव्हा चारही प्रकारचे कंस येतील, तर तेव्हा तुम्हाला आतून बाहेर कंस सोडवायला चालू करायचं आहे. तर आतून बाहेरचा अर्थ काय आहे? आतून बाहेरचा अर्थ आहे, तर इथे कंस एकाच्या आतमध्ये एक आहेत. हा आत रेखीय कंस आहे. त्याच्या बाहेर हा गोल कंस आहे. त्याच्यानंतर त्याच्या बाहेर हा महिरपी कंस आहे आणि त्याच्या बाहेर हा चौकोटी कंस आहे. सगळ्यात आतमध्ये हा रेखीय कंस आहे. त्याच्यानंतर हा गोल कंस आहे. त्याच्यानंतर हा महिरपी कंस आहे. त्याच्यानंतर चौकोटी कंस आहे. तर सर्वात पहिल्यांदा हा रेखीय कंस सोडवायचा. त्याच्यानंतर हा गोल कंस सोडवायचा. त्याच्यानंतर हा महिरपी सोडवायचा. त्याच्यानंतर हा चौकोटी सोडवायचा. अशा प्रकारे वळीने तुम्हाला कंस सोडवावे लागतील. तर आता याला सोडवून बघूया आपण. तर पहिल्यांदा काय करा, दिलेल्या पदावलीला जसं तसं खाली लिहून घ्या. तर हा पदावली आहे 14 अधिक चौकटी कंसामध्ये 9 वजा महिरपी कंस 5 अधिक गोल कंसामध्ये 6 वजा 2 अधिक 1 रेखीय कंसामध्ये पुन्हा गोल कंस पूर्ण, महिरपी कंस पूर्ण आणि चौकटी कंस पूर्ण. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आतला कंस सोडवणार आहोत. तो रेखीय कंस. 2 अधिक 1 केल्यावर किती येतंय? 3. आणि बाकीची जी माहिती आहे जशी आहे तशी खाली आहे ना लिहून घ्या. तर हा गोल कंस होईल. त्याच्या बाहेर हा महिरपी कंस आहे. त्याच्या बाहेर हा चौकटी कंस आहे. हे आहे 5 अधिक हा महिरपी कंस. याच्या बाहेर आहे वजा. हा आहे 9. हा चौकटी कंस. याच्या बाहेर आहे 14 अधिक. याच्यानंतर पण सगळ्यात आतमधला कंस सोडवायचा. आता ही नवीन पदावली झाली. त्याच पदावलीची ही दुसरं रूप आहे. तर आता या नवीन पदावलीमध्ये सगळ्यात आतमधला कंस. सगळ्यात आतमध्ये कोणता कंस आहे? हा आहे गोल कंस. तर ह्या गोल कंसाला सोडवायचं. तर गोल कंसाला सोडवलं तर किती होतंय? 6 वजा 3 बरोबर 3 होतंय. आणि याच्या बाहेर जे आहे ते सगळं खाली कॉपी करा. 5 अधिक आहे, हे आहे महिरपी कंसामध्ये. याच्यानंतर इकडे चौकोटी कंस आहे. याच्या बाहेर हे 9 वजा आहे आणि इथे चौकोटी कंस आहे. याच्या बाहेर 14 अधिक आहे. तर आता ही नवीन पदावलीचं रूप झालं. तर या पदावलीच्या रूपामध्ये पण सगळ्यात आधी सगळ्यात आतला कंस सोडवा. तर याच्यामध्ये महिरपी कंस आतमध्ये आहे, चौकटी बाहेर आहे. तर महिरपीला सोडवूया. तर 5 अधिक 3 केलं तर 8 होतंय आणि इथे 9 आहे, तर इथे 9चं 9 जसं तसं खाली. तर हे वजा चिन्ह, याच्या शेवटी चौकोटी कंस आहे. 9च्या आधी चौकोटी कंस आहे. याच्या बाहेर 14 अधिक आहे. तर आता हे नवीन पदावलीचं रूप आले. याच्यामध्ये एक चौकोटी कंस आहे, वजाबाकी आतमध्ये आहे, त्या बाहेर यात बेरीज आहे. तर काय सोडवायचं? कंस सोडवायचा, चौकटी कंस. कारण की आपण कंचे भागुबेवचा नियम वापरणार आहे. तर इथं 9 वजा 8 केलं तर 1 येऊन जातंय. ह्याच्या बाहेर हे 14 आहे आणि 14 अधिक 1 केलं तर तुम्हाला 15 हे उत्तर मिळून जाते. अशा प्रकारे याचं उत्तर हे 15 आहे. कंसाच्या प्रकारमध्ये हे ध्यानात ठेवा, कंसासाठी एक नियम आहे की तुमचा आतून बाहेरचा नियम. सगळ्यात आतमधला कंस हा तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा सोडवणार, त्याच्यानंतर बाहेरचे कंस सोडवत येणार. मग एकदा बाहेरचे कंस सोडवत आला, त्याच्यानंतर तुम्ही कंचे भागोबेवचा नियम वापरणार, की कंस एकदा सुटले त्यानंतर ची सोडवा, त्याच्यानंतर भागाकार सोडवा, गुणाकार सोडवा, बेरीज सोडवा, वजाबाकी सोडवा. किंवा कंसाच्या आतमध्ये पण एकपेक्षा जास्त क्रिया असतील, तर तिथेही तुम्ही कंचे भागोबे वापरा. तिथेही तुम्ही ची पहिल्यांदा सोडवा, नंतर भागाकार सोडवा, नंतर गुणाकार सोडवा, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी. अशा प्रकारे कंचे भागोबेवचा वापर करा. म्हणून ध्यानात ठेवा, कंसासाठी आतून बाहेरचा नियम. आतून बाहेरचा नियम हा खूप महत्वाचा नियम आहे. सर्वांना ध्यानात ठेवायचा आहे. सगळ्यात पहिला नियम होता तो कंचे भागुबेवचा नियम. त्यानंतर कंचे भागुबेवच्या मध्येच आतून बाहेरचा कंसाचा नियम आहे. आता हे सगळ्यांना समजलं असेल तर आता आपण पुढे जाऊया. इथे आता हा पार्ट 2 संपत आहे. तर भेटूया पार्ट 3 मध्ये. पार्ट 3 मध्ये आपण पदावलीचा डावीकडून उजवीकडचा नियम, शून्याचा नियम आणि सरावाची उदाहरणे पाहणार आहोत. तर जरूर पहा पदावलीचे सलगीकरण आणि अंदाजीकरणचा पार्ट 3 व्हिडिओ. थँक यू.